भारताचा पाकिस्तानला आणखी मोठा धक्का। पाकिस्तानच्या बोटींना भारतीय सीमेत नो एंट्री, तर पाकिस्तानची पोस्टल सेवाही बंद। भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका। सगळ्या वस्तूंच्या आयात निर्यातीवर घातली बंदी। पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती कमी होईना। अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी करून युद्धाला भारताकरता उकसवण्याचा प्रयत्न। भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत। अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर संजय राऊतांची टीका। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून मंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला संताप। मग खातं हवंच कशाला? निधीबाबत तातडीनं मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं केलं स्पष्ट। उड्डाणपूल पाडकामाला विरोध करणाऱ्या प्रभादेवीतील स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। योग्य पुनर्वसनाशिवाय घरं खाली करू नका, राज ठाकरेंनी दिला पाठिंबा। शिर्डीचं साई मंदिर पाईप बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा मेल। अज्ञात व्यक्तीनं मेलनं धमकी दिल्याची माहिती। साई संस्थांसह पोलीस यंत्रणा अलर्टवर। बालविवाह रोखण्याकरता प्रशासनाची यशस्वी मोहीम। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 29 बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालकल्याण विभागाला यश। राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मेला होणार अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। नागपूर आणि वर्धा शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। काही ठिकाणी विजेचे खांब, घरावरील पत्रे उडाल्याची माहिती।